नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या गव्हर्नमेंटला ब्लेम करतो की ते रेट्स वाढवत आहेत, ते सामान्य माणसांचा विचार नाही करत आहे. किती वेळा मी जेव्हा वॉकला जात असते, लोकं बाईक सुरू ठेवतात, पेट्रोल वाया जात असतं आणि ते फोनवर बोलत असतात. किती वेळा कंट्रोल माझा राहत नाही आणि मी स्वतः हाताने त्यांची चावी बंद करते. एकदा तर माझी मैत्रीण मला ओरडली, "आरती मारतील लोकं तुला, तू का करतेस?" माझा जीव जळतो. इथे आपण लोकांना आपण ब्लेम करतोय, पेट्रोलचे रेट वाढतायत, हे वाढतंय, ते वाढतंय. मग आपण असं कसं काय वापरू शकतो एखादी गोष्ट? तुम्ही सोनं असं असं ठेवता का? नाही ना. मग तुम्ही पाणी कसं काय वाहू जाऊ देता? तुम्ही कसं काय इलेक्ट्रिसिटीचा विचार नाही करत? सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ना. आज मी एक व्हिडिओ बघितला, नर्मदे नदीमध्ये 11,000 लिटर दूध जात होतं वाया. मला एक सांगा, काही लोकं दूध पिणं सोडत आहेत, डेअरी प्रोडक्ट वापरणं सोडत आहेत. मध्ये मी पण विचार केला होता, जे की झालं नाही माझ्याकडून. ते ह्याच्यासाठी करतायत की गाईचं जे बछडा आहे त्याला थोडंसं दूध मिळावं. जे इतका चांगला विचार करून कुणीतरी इतकं चांगलं कृत्य सुरू करतंय आणि आपण हे असं वाया घालवून नाही का त्याच्यावर पाणी फेरत आहे. ती गरज आहे. आपण चांगले विचार आपल्या मुलांना देऊन जाण्याची. आपण त्यांना फक्त काय शिकवतोय की तू ना रील कर, मग तुझे फॉलोअर्स होतील, मग तुला ना काम मिळेल, मग तू ॲक्टिंग करशील. काय हे इतकंच नाही आहे. आणि पैसा जमा करायचा आहे, त्यांच्यासाठी घरंदारं सोडून द्यायची नाही रे. त्यांना ना समाजाबद्दल काहीतरी वाटणं, त्यांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटणं, ते स्वतः हुशार होणं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ना पॉलिटिक्समध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये मुलं जाणार नाहीत पुढची. आणि त्याच्यासाठी त्यांना या देशाबद्दल प्रेम वाटणं खूप आवश्यक आहे. काहीतरी खातात, ते पाकिटं तिथेच फेकून देतात. अरे हा आपला देश आहे. हे घरासारखं आपण देशाला ट्रीट केलं पाहिजे. आणि मला वाटतं ना, हे मुलांना शिकवणं खूप आवश्यक आहे. फॉलोअर्स आणि ॲक्टर्स नाही, त्यांचे आयडॉल्स हे नाही पाहिजे. नाही पाहिजे. त्यांचे आयडॉल्स खूप मोठे पाहिजे, जे देशासाठी काहीतरी करतायत. माझ्याही लेकीचे आयडॉल्स हेच आहेत. पण तरी मी प्रयत्न करते की तिला कळावं की काय करणं आवश्यक आहे. बस एक छोटासा प्रयत्न होता हा व्हिडिओ बनवण्याचा. थँक्यू.